नमस्कार. मी प्रभाकर लोंढे. खडतार प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण खूप दिवसानं या व्हिडिओच्या समोर आलेलो आहोत आणि खूप दिवसानं हा व्हिडिओ मी तयार करत आहे. याचे कारण असे की मी 13 जून 2024 ते आज तागायत आपलं घर स्वच्छ घर तर आपलं शहर स्वच्छ का नाही या विषयावर 13 जून पासून आतापर्यंत पूर्ण शहरातले रस्ते, शहरातलं घाणीचं साम्राज्य, शहराच्या नाल्या साफ नाहीत, रोड चांगले नाहीत, रोड उखडून गेलेले आहेत. अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणून मी पूर्ण जवळजवळ शहर दाखवलं. खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण शहर दाखवलं. याचे कारण असे की नगरपालिकेमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अवाढव्य पैसा ही शहर स्वच्छ करण्याच्या माध्यमातून खर्च करतात. जवळजवळ या शहरामध्ये 140 कोटी रुपये नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले असं तेथील अधिकाऱ्यानं सुद्धा सांगितलं. ते पैसे येतील, जसं काम होईल तसं खर्च करण्यासाठी आम्हाला आदेश आलेले आहेत असंही सांगितलं. मग खरेच पैसे आलेत का? आणि जर मग आले असतील तर शहरामध्ये घाणीचं साम्राज्य का? नाल्या स्वच्छ का नाहीत? रोड स्वच्छ का नाहीत? रोडला खड्डे पडलेले का बुजवले जात नाहीत? रोड सह लाईट नाही, पाणी नाही, नाल्या स्वच्छ नाहीत. हे मूलभूत अधिकारातले सर्व काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचं शासकीय वसतिगृह, या वसतिगृहाच्या बाजूला एवढ्या नालीचं आणि घाण्याचं साम्राज्य आहे. महिला उघड्यावर संडास बसतात. शिवाजी पुतळा ते जिजाऊ चौक हे सार्वजनिक विभागाकडे रोड जातो. तिथल्या सार्वजनिक विभागाचे जे अधिकारी आहेत, बाबासाहेब थोरात आणि S.K. चव्हाण या दोन कर्मचाऱ्यांनी काही प्रमाणात दिलासा म्हणून रोड भरून घेतले, खड्डे भरून घेतले. मी धारासूर मर्दानी कमान या ठिकाणचा एक खड्डा 2 वर्षापासून तसाच असलेला दाखवला होता. तेही खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत होता. तोही खड्डा भरून गेला. म्हणजे शहरामध्ये काही प्रमाणात का असेना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शहरातल्या त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या रोडकर लक्ष दिलं. आता ही 2 मेन रोड जर सोडले गेले तर शहरामध्ये अंतर्गत जे रस्ते असतात ते सगळे रस्ते उखडून गेले. गल्लीबोळातले रस्ते, अहो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुद्धा खड्डे पडलेले आहेत रोडवर. या सर्व कामाकडे दुर्लक्ष करणारे निष्क्रिय अधिकारी नगरपालिकेच्या वसुधा फड मॅडम आहेत. या फड मॅडमच्या बाबतीमध्ये प्रत्येक बाईटमध्ये, प्रत्येक बातमीमध्ये यूट्यूब चॅनलच्या मी वसुधा फड मॅडमला वारंवार विनंती केली, त्यांना कसल्या भाषेत बोलावं
ते भाषा बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नाहीत. अशा पद्धतीने मी वसुधा फड मॅडमला बोललो, माझे काम चांगले वाटत नसेल तर अधिकारी बदला, असं ते काल मागच्या 2-4 दिवसापूर्वी अक्षय ढोबळे नावाच्या नगरसेवकाने एक मोर्चा आणला होता, रस्त्याचं लग्न म्हणून. त्या मोर्चामध्ये जवाब देत असताना, उत्तर देत असताना मॅडम म्हणाल्या, आता कार्यकर्ते आपले शहर उद्ध्वस्त असताना कार्यकर्ते बोलणार, मॅडम तुम्ही फक्त होयच म्हणता, होयच म्हणता, प्रत्येक माणसाला होयच म्हणता, काम करतेच म्हणता, तुमची प्रतिमा लबाड ठरली, तुम्ही प्रत्येक माणसाला काम करतेच म्हणता, तुम्ही कुणाचंच काम केलं नाही, असं एक कार्यकर्ता म्हणाला. त्यावेळी शब्द आवरून बोला, भाषा बदला. तुम्हाला मी काम करीत नाही असं वाटत असेल तर अधिकारी बदला, दुसरा अधिकारी आणा. ह्या भाषा मॅडमच्या आहेत. म्हणजे अधिकारी आहेत हे सुद्धा त्यांना बोलण्यात तारतम्य नाही. जर तुम्हाला बोललेला एवढा राग येतो तर मग जनतेचा कर टॅक्स वसूल करून त्या कर टॅक्सच्या मोबदल्यामध्ये त्यांना ज्या सुखसोयी द्यायच्या असतात त्या तुम्ही का देत नाहीत? एवढी इरस येते, एवढा राग येतो ना, तर सरकारच्या पगारी आयत्या का खाता? सरकारनं जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला नेमले, हे कधीच विसरू नका. आणि तुम्हाला नेमले म्हणजे तुम्ही काय उपकार करणार? तुम्हाला फुकट पगारी मिळत नाहीत, तुम्हाला काम करण्यासाठी पगारी मिळतात. आणि ते काम तुमच्या हातून जनतेचं होत नाही. तुम्हाला येऊन वर्ष 1.5 वर्ष व्हायले तरी सुद्धा तुम्ही जनतेकडे दुर्लक्ष करता. तुमच्या हातून कसल्याही पद्धतीचं काम होत नाही. मग जनतेनं तुम्हाला जवाब विचारायचा का नाही? आणि जवाब विचारणाऱ्या जनतेला, सर्वसामान्य माणसाला तुम्ही धमकी वजा बोलता, दाब टाकून बोलता. प्रशासनातला अधिकारी आहात तुम्ही, जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला नेमले, तुम्हाला लाखो रुपयाच्या पगारी आहेत, ती सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी असतात. याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे. आणि ते भान न ठेवता धमकी वजा तुम्ही जनतेला बोलत आहात. मॅडम तुम्ही महिला आहात, स्त्री आहात, बाई आहेत मराठी भाषेमध्ये, म्हणून तुमची धाराशिव मधली जनता आदर करते, कदर करते. पण तुम्ही जनतेचा आदर करीत नाहीत. तुमच्या बोलण्यातून जी घमेंडी आहे ती कमी झाली पाहिजे. कारण जनतेची सेवा करण्याचा प्रशासकीय अधिकारी, प्रशासनातला अधिकारी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी नेमलंय. तुम्ही उस्मानाबाद शहराकडे, गल्ली बोळाकडे कधीच लक्ष दिलं नाही. तुमच्या घरात तुम्ही असंच राहता का? एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये राहतात का? स्वतः घाणीत राहत नाहीत. एवढं स्वच्छ घर, शासनाचे बंगले, एवढ्या सोयी दिल्या असताना सुद्धा गोरगरिबाचे लेकर अहो रोगराईनं मरत आहेत. ढास आहेत, किडे आहेत, आळ्या आहेत अक्षरशः नाल्यामध्ये. आणि ती स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला करोडो रुपये नगरपालिकेला खर्च करण्याचे अधिकार आहेत. दररोज स्वच्छता करण्यासाठी तुमच्या गाड्या शहरामध्ये फिरतात. कर्मचाऱ्यावर एवढा पैसा खर्च होतो. तुम्ही टेंडर देता गुत्तेदाराला, ते गुत्तेदारी काय काम करतो हे तुम्ही बघत नाहीत. मग तुम्ही त्याचं काम पाहून शहर स्वच्छ आहे का, यांनी नाल्या चांगल्या केल्यात का, यांनी शहरातले खड्डे बुजवलेत का, यांनी कचरा उचललाय का, हे न बघता तुम्ही बिल कसे काय अदा करता? ती न चेक करता जर बिल देत असाल
तर जनता विचारती तुमची टक्केवारी किती आहे. तुम्ही टक्केवारी घेतल्याशिवाय डोळे झाकून तुम्ही त्या गुत्तेदाराच्या बिलावर सह्या कसे करता. का काम केलेलं विचारत नाहीत. तुला एवढ्या पैशाचं टेंडर दिलंय, एवढे पैसे दिले जातात, तुझं काम कुठं आहे. वारंवार पत्रकार तुम्हाला पुराव्यासहित काम दाखवत आहे, नाली दाखवत आहे, खड्डे पडलेले दाखवत आहे, घाणीचं साम्राज्य दाखवलंय, रस्ते दुरुस्त नाहीत हे दाखवत आहे. आज 1.5 महिना 13 जून ते आज 27 जुलै आहे. आजपर्यंत पत्रकार त्यांचं कर्तव्य म्हणून खडतर प्रवास यूट्यूब चॅनल विनामूल्य जनतेची सेवा करण्याचा वसा पत्रकाराने घेतला आणि ते कर्तव्य म्हणून मी आज 1.5 महिने तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवतो. शहर दाखवतो, नाल्या दाखवतो, रोड खराब झालेले दाखवतो, घाणीचं साम्राज्य दाखवतो. हे सगळं दाखवून सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता. खरंच आपण कर्तव्य निभावता का? कर्तव्याचे पालन करता का? जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा मी प्रत्येक बातमीमध्ये विनंती केली. जिल्हाधिकारी साहेब वसुधा फड मॅडम काम चुकार अधिकारी आहेत. या अधिकाऱ्याला तुम्ही आदेशित करा. शहर भकास झाले, धाराशिव शहर झाले भकास. कोण करणार या धाराशिवचा विकास? आज 2-2.5 वर्ष झालं प्रशासन आहे, इथं शासन नाही. नगरपालिकेचं विलक्षण झालेलं नाही, निवडणुका झालेल्या नाहीत. अवाढव्य पैसा नगरपालिकेमध्ये येतोय. आता जिल्हाध्यक्ष नगराध्यक्ष तुम्हाला विचारण्यासाठी नाही. तुम्हाला खऱ्या अर्थाने रान मोकळं झालंय. आता कसं बी चरण, कसं बी खावा, किती बी हडप करा, अशी परिस्थिती नगरपालिकेची आज झालेली आहे. आणि म्हणून प्रशासनातले अधिकारी म्हणून जे न्याय मागायलेले गोरगरीब लोक आहेत, ते अधिकारी म्हणून तुम्ही दम देता. पण लक्षात घ्या, तुम्हाला दम देता येणार नाही. तुमचं कर्तव्य आहे ते, आणि तुम्ही कर्तव्यात जर कसूर करत असेल तर पत्रकार तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही ज्या काय घडामोडी करत आहात, ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार करत आहात, ते भ्रष्टाचार फक्त आमच्या हाताला लागू द्या. तुम्हाला आम्ही उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही काय काय कुठं कुठं घोटाळे केलेले आहेत, ते आमच्या बरेचशा पत्रकारांनी पूर्वीच्या CEO यांच्या भानगडी बाहेर काढल्या. त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले, ते जेलमध्ये चाललेत. तारकावर तारका आज नोकरीवर नाहीत, परेशान आहेत. अवाढव्य पैसे कमवले हे खरं, पण मनाला शांती नाही, त्यांना सुख नाही, रात्रन दिवस झोप येत नाही. जर त्यांना सजा लागली गेली, किती दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ येईल हे सांगता येणार नाही. मी म्हणणारे कायद्याच्या पुढे झुकले. वसुधा फड मॅडम, तुमच्यावर ही वेळ येऊ नये अशी आमची धाराशिवकरांची विनंती आहे. पत्रकार म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला. पत्रकारला तुम्हाला विनंती करायची गरज नाही, पण तरी सुद्धा आपल्या कर्तव्यामध्ये तुम्ही कसूर करू नका. आपले कर्तव्य तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडा. आणि शहरामध्ये उखडलेले रोड, झालेलं घाणीचं साम्राज्य, साठलेले घाणीचे खड्डे, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. स्ट्रीट लाईट चालू नाहीत, शहरातल्या लाईट चालू नाहीत, पाणी वेळेवर सुटत नाही, चांगल्या प्रकारचं पाणी मिळत नाही. या सर्व मूलभूत अधिकारातल्या गरजा आहेत.
आणि ती गरजा तुम्हाला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी म्हणून हे सर्व करणं गरजेचं आहे आणि ते बंधनकारक आहे. हे तुम्ही काहीही करीत नाहीत आणि म्हणून तुमच्या बाबतीमध्ये शहरामध्ये लोकांमध्ये निष्क्रिय नगरपालिकेच्या शिवो मॅडम अशी प्रतिमा नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या पूर्ण शहरामध्ये आजूबाजूच्या नगरपालिकेच्या हद्दीत जोडलेल्या गावामध्ये अशी तुमची प्रतिमा झाली. तर या प्रतिमेमध्ये बदल होईल असा आता कोणाचाच विश्वास नाही. म्हणून आमची विनंती आता तुम्ही तात्काळ बदलीचा अर्ज करावा आणि नगरपालिकेमधून तुम्ही पाय उतार व्हावं. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कुठेही जावं, पण नगरपालिकेच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही राहू नये अशी पत्रकार या नात्यानं माझी तुम्हाला सूचना आहे. विनंती नाही, सूचना आहे. कारण तुम्ही नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या शहरामध्ये कसलेही काम करण्यासाठी कर्तव्यदक्ष नाहीत, सक्षम नाहीत, तुमचं मन मोठं नाही, तुम्ही संकुचित आहात, तुम्हाला सर्व जनतेची सेवा करण्याची भावना नाही, मन असलं पाहिजेत. आणि या लोकांच्या जीवावर या लोकांचं काम करण्याची सेवा शासनानं मला करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं करेन आणि माझं माणुसकीचं नातं आणि माझं कर्तव्य म्हणून मी धाराशिवकराची अंतकरणातून नियमाप्रमाणे सेवा करीन ही भावनाच तुमच्याकडे नाही. आणि म्हणून तुम्हाला आता काय बोलावं हे शब्द आमच्याकडे नाहीत. आता काय असतंय, एखाद्या व्यक्तीला एकच शब्द वारंवार जर बोलला तर त्या शब्दाची किंमत कमी होते. ती शब्द सुद्धा लाजत असेल, कशामुळं माझी ही शब्द या निष्क्रिय महिलेसाठी का वापरायला असं ती शब्द सुद्धा म्हणत असेल. म्हणून तुम्ही उस्मानाबाद शहराचा विकास करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून तुम्हाला नेमलेला आहे. तुम्ही ते अधिकारी म्हणून, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून शहराकडे तुमचं लक्ष देण्यासाठी तुमच्या बुद्धीमध्ये सदसद बुद्धीचा शिरकावा होईल का? आणि तुम्ही या धाराशिवकरांना तुमचं कर्तव्य म्हणून न्याय द्याल का? याकडे जनतेचं आता लक्ष लागलेलं आहे. जिल्हाधिकारी साहेब, तुमच्या बाबतीमध्ये लोकांचं मत चांगलं आहे. माझी तुम्हालाही पत्रकार म्हणून सूचना आहे, या महिलेनं जर शासनाने घालून दिलेल्या अट्टी आणि त्या अट्टीप्रमाणे जर ही वसुधा फड मॅडम काम करत नसत्याल, आपलं कर्तव्य बजावत नसत्याल, तर आपण त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि अशा महिलांना तात्काळ शहरातून दुसऱ्या शहराकडे पाठवावं, एवढीच जिल्हाधिकारी साहेबांना आमची सूचना आहे पत्रकार म्हणून. आणि वारंवार तुम्हाला या विनंती केलेल्या आहेत. तुम्हाला काय अडचणी ही आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून योग्य ती कारवाई करू शकता एवढी ताकद तुमच्याकडे असते. तुमच्याकडे जिल्ह्याचे सर्व अधिकार असतात. त्या अधिकाराचा वापर तुम्ही करावा आणि अशा जिल्ह्यातील कुठल्याही कार्यालयामध्ये असा निष्क्रिय अधिकारी असेल तर त्याला तात्काळ बदली करावी आणि मोठा गुन्हेगार असेल तर त्याला कायमचं निलंबित करावं, एवढीच अपेक्षा खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या नात्याने जनतेच्या वतीनं मी करत आहे. मी खरं ते खरं आणि खोटं ते खोटं दाखवणार हे पत्रकारांचा अधिकार आहे.
मी तुमच्या खऱ्या गोष्टी जर चांगल्या केल्या तर तेवढ्याच ताकदीनं ते खऱ्या गोष्टी मी जनतेच्या पुढे मांडणार आहे. आणि तुम्ही भ्रष्टाचार केला तर त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं मी ती भ्रष्टाचार जनतेच्या समोर आणणार आहे. मी माझ्या पत्रकारितेची कायम प्रामाणिक राहणार. या पत्रकारितेच्या कामामध्ये मी आयुष्यात कुठल्याही पद्धतीची गलती करणार नाही. माझा 32 वर्षाचा अनुभव पत्रकारितेचा मी जनतेच्या हितासाठी, जनतेच्या विकासासाठी कायम जनतेच्या बाजूनं लढत राहणार. अधिकारी किती येतील जातील आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना नोकरी आहे, ते पैसे कमवण्यासाठी नोकरी करतात, पण त्यांचं कर्तव्य जनतेशी नाळ जोडलेलं असते. हे जर त्यांना कळत नसेल तर मला कुठल्याही अधिकाऱ्याची गरज नाही. त्या अधिकाऱ्याला जनतेच्या हितासाठी मी धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच जनतेच्या हितासाठी वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. तुमचा प्रभाकर लोंढे. धन्यवाद.